36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील ग्राम गुरुकुंज मोझरी येथे दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी रात्री 7 ते 8 वाजेच्या दरम्यान गुरुदेव नगर येथील सद्गुरू विहार परिसरामध्ये नव्याने वास्तव्यास आलेले मंगेश महादेव तुमसरे हे सेकंड शिफ्टला नेहमीप्रमाणे खासगी कंपनीत कामावर गेले होते आणि त्यांच्या घरचे सदस्य दासटेकडी मंदिर काल्याच्या कार्यक्रमाला यात्रेसाठी गेलेले असता घराच्या दाराला लॉक लावून बाहेर गेले होते. त्याच काळात डाव साधून काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटाचं कुलूप तोडून कपाटातील दागिने, चांदीच्या तोरड्या, बिजवे, हातापायातील कडे आणि सोन्याची मणी असे एकूण 21,500 रुपयांचा ऐवज लंपास केलाय. काही काळानंतर घरातील सदस्य घरी परत आल्यानंतर ही घटना त्यांना घरातील कपाट तुटलेल्या अवस्थेत दिसला आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पसरलेलं दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. या चोरीच्या घटनेची माहिती सद्गुरू विहारातील नागरिकांना पसरल्यामुळे गुरुकुंज मोझरी येथील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. घरातील ऐवज लंपास दिसला असताच मंगेश तुमसरे यांनी ताबडतोब तिवसा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन चोरीच्या घटनेची तक्रार नोंदवली आहे. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तिवसा पोलीस करत आहेत. चोरीच्या प्रकारच्या घटना सातत्यानं गुरुकुंज मोझरी येथे 4 ते 5 दिवसात 2 ते 3 घरी चोरट्यांनी घरफोड्या झाल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. नमस्कार, मी मंगेश महादेव तुमसरे, राहणार गुरुकुंज मोझरी, सद्गुरू विहार लेआउट मध्ये मी राहत आहे. दिनांक 28/1/2026 वार बुधवारला माझ्या घरी मी सेकंड ड्युटीला गेलो असताना माझी पत्नी दास टेकडीकरिता यात्रेला गेले असताना जवळपास 6 ते 8च्या दरम्यान माझ्या घरी चोरी झालेली. तर माझी पत्नी 8 वाजता घरी येतात. तिने दरवाजा लॉक केला होता. तिला वाटलं की आपल्याकडे चाबी आहे आणि दरवाजा आपला उघडा आहे. तिने जेव्हा पाहिलं तर चोरी करून फरार झालेला होता. आणि चोर मग तुम्हाला दिसलाय का चोर? हा चोर माझ्या पत्नीला आणि माझ्या सहकारी जे राहते मागच्या बॅक साईडला त्यांना चार जणांना लोकांना दिसला पडताना. ते लोक त्यांच्याकडे धाव घेतली पण तो फरार झाला होता. आणि बायकोने जेव्हा आतमध्ये पाहिलं तेव्हा सगळं कपाटातलं सामान अस्ताव्यस्त झालेलं होतं आणि त्यातली चांदी, सोनं हे गायब होतं. मग मला कॉल केला. मी ड्युटीला असताना मी जेव्हा परत आलो ड्युटीवरून तेव्हा मी तिवसा पोलीस स्टेशनला धाव घेतली. डायल 112वर पण कॉल केला, कंप्लेंट दिली आणि मी तिवसा पोलीस स्टेशनला रिपोर्ट पण केला. आणि त्यांनी सगळं जागेवर येऊन सगळा पंचनामा केला आणि सगळं आता पोलीस रिपोर्ट करत आहे. तुमच्या इथून दागिने जे आहे सोन्याचे आणि चांदीचे किती रुपयापर्यंतचा मुद्देमाल तुमचा, म्हणजे जवळपास 20 ते 30 हजारापर्यंत माल गेलेला आहे माझ्या घरातला. हो काय? एवढ्या रुपयांचं म्हणजे नुकसान झालेलं आहे माझं. यावर मग पोलीस पथक आले होते? हा, पोलीस पथक आले होते. पाहणी केली. त्यांनी फिंगरप्रिंट वगैरे घेतलेले आहे आणि डॉग कॅट पण ची गाडी आली होती. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.